अतुल पवार आहे. झालं झालं ती पाटील. काय वातावरण कसं आहे एकंदरीत? नाही बरं आहे. कुणाला आहे? आता काय चर्चा झाली का ते आमदार आलतं. बर काय म्हणलं का? आपल्या पार्टी आणा म्हणतो. होय. कामच काय झाले का नाही? कामच विकास झाला का नाही काय? विकास चालूच आहे गावात. कोणी केलाय? काय आमदार साहेबांनी केलं, काय अतुल पवारने केलं. गावात वंदनाबाईनं काय तर चौकात आहे का वातावरण चांगलं? होय चांगलं. कुणाला जाईल? आता पुण्यावर जनतेकडे जायचं. तुम्हाला काय वाटतं? कोण म्हणलं आपलं आमदार साहेब. आमदार साहेब होईल. आमदार साहेबाकडे होते ते मात्र. बर काय वातावरण काय कसं आहे वातावरण गावात? उमेदवार कोण कोण आहे? मला काही वाटायला माहिती आहे का कोण कोण आहे ते? हां काय कामाचं काय बरे कामं झाली. कुणाला होईल मतदान काय? हां गावाला पण होईल. या दोघांपैकी कुणाला वाटते होईल असं वाटतं? दोघाला निवडून कोण येईल मग आता कोण काय माहिती तरी पण तुम्हाला वाटतं की बाबा ही माणूस निवडून येईल काय सांगतं? मतदान तर होईल का दोघाला? मतदान होतं. भरपूर. नाव काय? दुधाळ गाव चालेल. काय गावात एखाद्याचा हवा कसे बोलायचे हवा? काय चाललंय पाण्या टँकर काय कुठे चालली ती गाडी? पुन्हा गाड्या काय गाड्या बरं रस्त्याची कामं चालू आहेत बरं काय वाटतं मतदान एखादं कोणाला निवडून कसं आहे दोघांच सारखं जातं निवडून येते काय? 100%. नाव काय? जयंत वाघमारे. गाव सावेच आहे कुठलं? सावेच आहे. होय. काय वातावरण आहे एकंदरीत काय? काय गाव कुठे जाते माग पाळायचं आपण. तरी पण गावातलं वातावरण काय झालं काय? आता काय गावात सांगू शकतो आपण. हा कोण तिकडे जाईल तिकडे पाळायचं आपण त्याच्या मागं. बरं हां वातावरण कोणा झाले काय? आता काय कोणाला सांगू शकत नाही. उमेदवार तर कोण कोण आहे? काय तो उमेदवार दीपक गावाचा पोरगा आहे. बरं तिथे आमची गावाला मॅडम एक आहे शेळके साहेब. बरं अजून अजून काय अतुल पवार एक आहे ते अजून म्हणतो आहे ते तर मग आपल्याला काय आपण आता गाव कुठे जायचं जाणार अरे आहे. पण तुमचं म्हणणं काय गावातलं वातावरण झाल्याबरोबर आहे. तुम्हाला पण वाटलं पाहिजे बाबा आपला माणूस इथं आहे तो माणूस होय बरोबर आहे. आता आमच्या गावाला आम्हाला गावाला तर एक द्यायचं लागते. बरं दुसरं योग्य कुठलं गाव जायचं ते आम्ही जाणारच आहे. काय नाव बरं काय वाटतं एकंदरीत गावातली हवा आहे? गाव सगळं तसं म्हणत तसं म्हणलं आपण कसं म्हणणार? गावामागं पण गावात काय ठरलं काय मग गावाला किती तरी वातावरण कोणा झालं काय सांगतो? नमस्ते काय वातावरण काय गावातलं काय इलेक्शन चालू आहे आता काय नाव काय? अरविंद गावडे. बरं काय वातावरण आहे गावात? चांगला पण कोणाला जाईल काय उमेदवार कोण कोण आहेत माहीत आहे का गावात? बर बर काय एकंदरीत हवा कोणा कोणाची अजून कोण कोण आहे उमेदवार? हां बर करू कोणाला चांगला आहे तरी पण तुम्हाला वाटतं बाबा गावात कोणाची हवा चालू आहे काय चर्चा चालू आहे काय? अजून चर्चा आहे आता गावातच आहे की आपण? नाही ना आता बरं रात्री काय सभा झाली मग गावात कळलं काय? बरं विशेष माहिती. बरं बरं आता आमच्या तुमच्या होती तरुण मंडळीची गोष्ट वेगळी. हां आता आमच्या काय पण मतदान तर तुमचं आहे ना आता? या हा मग मतदान तर करणार ना तुम्ही? हा, मग तीच म्हणते मतदान करणार कोणाला ह्या गोष्टी खूप कळलं पाहिजे ना. कुणाला येईल काय वातावरण झाले गावात? अनुभव मला बरं वातावरण गावात चांगलं आहे का? दोघाला पण चांगलं आहे का एकाला चांगलं आहे?
नाव काय? ज्ञानेश्वरांना पारशी. गावातलं वातावरण आता सावंत पाटील यांचा मुलगा पण आहे आणि आमचे शेळकी साहेबांची मालकी म्हणजे मॅडम आहे. गावात पूर्ण वातावरण आता उठून जाईल. गाव एकच आहे आमचं आमच्याकडनं मतदान जाईल त्यांना जाईल. शेकापचं जाईल आमचं गाव पूर्ण त्यांचे सत्ताधार आम्ही त्यांनी जे पाऊल उचललं ते आम्ही त्यांच्या मागावर ठीक आहे. माझं नाव रुक्मिणी सदाशिव जावेद, बरं गाव गाव देवळे. बरं काय वातावरण आहे त्यांनी? आमचं हां गावात काय वातावरण आहे? आमचं जे कोण भलं करतंय गोरगरिबाचं, हां बाबासाहेब देशमुख जरी भेट घेत तर आम्ही त्यांनाच मत देणार. बरं कोण करते आता बोले? तीच म्हण. तेच की भलं आम्हाला का नाही ते संजय गांधीजी जी पेन्शन मिळते ती त्यांनीच आम्हाला चालू केली. की मग आम्हाला ती जगवते म्हणल्यावर आम्हाला त्यांच्याच मागे जावं लागतं. खंडेकर. बरं काय गावाचं वातावरण आहे? गावातलं वातावरण एक नंबर आहे. कोणाला? जास्त यशराजे साळुंके पाटील आणि वंदना शेळके या दोन्ही उमेदवाराला होईल. जे एक जेडपीला एक आणि खाली पंचायतला. कसं काय? हा वातावरण असताना शेतकरी कामगाराचा बाल केला आहे. बरं त्यामुळं जी बाबासाहेब आणि दीपा साळुंके सांगतील त्यालाच मतदान आहे. या गावात जात दुसऱ्या गावाकडचं मतदान जात नाही. बरं दुसऱ्या उमेदवारांचं काय वाटतंय काय? नाही ती कसं आहे गावाचा आमच्या जवळचा शेजारचाच उमेदवार आहे बरं पण नौका उमेदवार आहे. आणि आतापर्यंत ही या दोघांची युती जवळजवळ 25 वर्ष आहे. दीपक आबाजी आणि बाबासाहेब देशमुखांची. त्यामुळे ही गाव असताना कायमच वनवे गाव आहेत त्यांना. आणि त्यांची ती तिसरी टर्म आहे राष्ट्रवादीची तिथून निवडून जाणे त्या मतदारसंघात. त्यामुळं आबाचं सीट येणार. कारण खांडेकर. बरं गाव देवळे. बरं काय आहे का गावातलं वातावरण कसं झालं? गावात ही देवळे गाव देवळे सावे ही शेतकरी कामगार पक्षाचं बालकिल्ला आहे. बरं इथं दुसरं कोणाचं काय चालत नाही. बरं आता ह्या गावामध्ये आता दुसरे उमेदवार आहेत त्यांचं काय वातावरण काय होतं? ती त्यांचं काय एवढं नाही बरं जास्त. त्यांनी आता मुरुम कुठं काय टाकायला गेली ती त्याचा काय इथल्या मतदारावर काय परिणाम होणार नाही. बरं विकासाच्या बाबतीत काय झाले गावात? बाबासाहेब देशमुख गणपतराव देशमुख यांच्या काळापासून या गावात पहिल्यापासून विकास चालूच आहे. नदीला पाणी येते. तुमचे मतदान सगळं फक्त शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी दीपक आबाजी येते. पहिल्यापासून देवळ जे गाव आहे ते लालबावट्याच गाव आहे. तिथं कोणी काय सांगितलं बाबासाहेब देशमुख सांगितलं तीच आम्ही काय गावात करणार आहे. दीपक आबाजी झाले मी दीपक आबाज आम्ही काम करणार 100% काम करणार. काय नुसतं मोरम हे टाकून चॉकलेट घेऊन असली माणसं ही गाव तर भरणारी माणसं नाही. ही गाव तर नाही सावंत देवळं तर नाहीत. चॉकलेटवरच माणसं नाही. ही गाव ते आता आम्हाला खंडोबाचं मंदिर दिलंय ह्याच्यात आमदार फंडातनं. मेन खांबा दिलाय मंडळावर दुसरं स्टँडा सोडून चालतंय का? आज माळी समाजाला आम्हाला खंडोबाचं मंदिर दिलंय चांगलं झालंय. कोणी दिले? बाबा ही गणपतराव देशमुख आमदार फंडातून दिले. तानाई खंडेकर. या गावात कसं आहे बाबासाहेब देशमुख जी सांगतील त्यालाच मतदान होणार. कसं आमदार साहेबापासून गावाला भरपूर विकास झाला आहे. त्यामुळे इथं फक्त बाबासाहेब देशमुख. दुसरे उमेदवार आहे ती काय? नाही दुसरं कोण नाही. ती कसं आहे इथं काय चालत नाही तसं. फक्त इथं पक्षाला मानणारी माणसं आहे आणि बाबासाहेब निष्ठावंत माणसं. आणि पहिले आमदार साहेबापासून जी बाले केला आहे शकापचा. कोण जरी उभा राहिलं तरी इथं फक्त शकाप. काय वातावरण काय गावात? काय झाडू केलेल्या माणसाच्या चालते त्यांनी असताना काय एक नंबर पहिल्यापासून मतदानाच्या पहिल्यापासून आणि त्या आणि ती बरं आणि घेत मला कोणाची काही केलेली त्यामुळं स्वतःला बाहेर मतदान मी देखील आणि घेतला मी केलेलं नाही. मी सगळ्यात मी माझ्या दीपक आभार त्याच्यात जी दोन झाली म्हणून माझ्या दीपक वगैरे आली म्हणून माझा आणि ती मागे गेलो.
त्याच्या आज्याला मी 25 वर्ष स्वतः मतदान केलं, एक निवड केली. आता मी बाहेर आलो. आता मी कोणीतरी वर्षाची आम्हाला कामं अजून ते हातात स्वतः तरी गेले, पण कामाची तरी न कामं स्वतः नसताना कामं केली. माझं पोर आपण काय केस त्याला रोग लागला, त्याला मागाय गेल्या 50,000 रुपये मला मध्ये केले. ह्याला कोणताही माझा अजून पोट पांगळा आहे. तो आपण 50,000 रुपये रोग केले. त्याच्यावर कोणी 50 दिले तर त्याला 2 वर्ष मतदान मी केलं. पडलं तरी मी मासेमारी मतदान केलं. आता इथनं पुढं माझं आई सोडलंच नाही, त्याला सोडायचं युती बाबतीत काय वाटते? दोघांची युती झाली, चांगलं आहे. मतदान होईल का? होईल मतदान निश्चितच त्या गोष्टीच्या आम्ही हात राणीच्या काय करू असं आपण खरं बोलणार आहे. कुणाला मला मुला दिसतो मग दिसतो असं तर नाही. तरी बरोबर पंचायती केली तसंच आहे, आपली सोसायटी केली. तुम्हाला होय म्हणायचं ह्याला जे अगदी माझा जन्म जे तुषार चव्हाण. काय जेवढे हां, काय वातावरण आहे गावात? वातावरण काय जोमात आहे, सगळं मालकाचं वारा आहे गाव. अतुल मालक पवार. बरं, आपण मालकाच्या हवा का? हा, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. बरं. सगळीकडे आता घड्याळ दिसणार आहे तालुक्यात पूर्ण. आम्हाला काय आमचं असं पुढलं भविष्य दिसतंय. मालक हे आमदार कशा रोड सगळ्या गावात 20-30 रोड झाल्याचं, पण तिकडं जायला नव्हतं. तिकडं लाईटी बिटी सगळं पोचा शेतकऱ्यांना. सगळे आता घड्याळ म्हणते. काय नाव आहे? अर्जुन जावे. बरं, काय गावातलं वातावरण कसं आहे? वातावरण चांगलं आहे. इलेक्शनचं? अतुल पवाराचा गाव आहे. बरं, कामच काय? काम ते काय दिसत ट्रॅक्टर 2-4 चालत. बरं, कोणाला वाटतं? दुसरे उमेदवार कोण आहे माहिती? कसं आहे माहीत नाही. ते पवारचं आमच्या गावातलं मोरोबरून वाटायचं चालू. बरं, एकंदरीत हवा कोणाची? हां तर सांगायचं म्हणलं नाव सांगा पहिलं. माझं नाव नरेंद्र विश्वनाथ गाडे, गाव? गाव देवळे. आता सांगायचं म्हणलं तर असं आहे की अर्ज भरायच्या आधी काम करणारा एक निष्ठ माणूस म्हणजे असेल माणूस. अर्ज भरल्यानंतर नोकरी येऊन मस्त विचार काय तुमची समस्या आहे, काय काम आहे. पण आपला अर्ज असो नसो, नोकरीत उभा राहो, कुठं उभा राहो, फक्त काम करणारा असेल माणूस. आणि तर दुसरं कोणच चालत नाही आपण म्हणतो.